हेलो चेक हेलो हेलो हल BML 2025 पर्व हॅलो पर्व हॅलो आठवं चेक माईक चेक हॅलो दोन अशा उत्कृष्ट बलाढ्य संघ गेल्या 2 दिवसापासून उत्कृष्ट खेळी करून फायनल जवळ कूच करताना BML 2025 ची शेवटची मॅच म्हणजे ग्रँड फिनाले ह्यात उत्कृष्ट असं क्रिकेट खेळून जंजिरा जॅगवर्स आणि शिवनेरी लायन्स बॅटिंगला सज्ज झाले आहेत ते या टुर्नामेंटचे हायेस्ट स्कोरर म्हणजे सतीश लोके आणि त्यांच्या साथीला आलाय तो मॅन इन फॉर्म सुहास पवार. तसेच बॉलिंग मार्कवर एकापेक्षा एक तर्रारबाज गोलंदाज अंकित, अवधूत, संदेश आणि वेदांत सकाळपासनं काल शनिवारी 5 वाजता ही टुर्नामेंट झाली आहे. आपल्याला 7 लागलाय तो प्रोफेशनल्स अशा अंपायरचा NS स्पोर्ट्स यांच्या लाईव्ह टेलिकास्टचा आणि टाळ्या वाजल्या पाहिजे या दोन्ही संघांसाठी. BML 2025 चा ग्रँड फिनाले बॉलिंग मार्कवर सज्ज अवधूत राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंगचा मारा करणार येतो सतीश लोके उर्फ भोजा. उत्कृष्ट अशी खेळी बघायला भेटणार आहे पुढचे 8 ओव्हर या टुर्नामेंटचे शेवटचे 8 ओव्हर द ग्रँड फिनाले. स्कोरर रेडी आणि प्ले. पहिला चेंडू लेग स्पिन मध्ये चेंडू फुलर चेंडू होता चांगला शॉट आणि अजून एक मॅन इन फॉर्म अमित पावसकर यांच्या हातात चेंडू एक धावेसाठी. सुहास पवार ऑन स्ट्राइक. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. 5 बॉल उरलेले आहेत. अवधूत पुढचा चेंडू फुलर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळलाय. चांगला कव्हर्स ला आलाय तो शौनक. अवधूतचा पुढचा चेंडू सतीश स्ट्राईकवर. चांगला चेंडू परत एकदा चांगला कट शॉट तितकीच चांगली फिल्डिंग बाप्पू कामटे यांच्याकडनं. पॉइंटच्या दिशेने चांगला शॉट होता. तिसरा चेंडू टाकत आहेत अवधूत. नो चेंडू टाकलेला आहे आणि एक अतिरिक्त धाव नोच्या रूपाने. माझ्या बरोबर कॉमेंट्रीला साथ देत आहेत ते सिद्धेश सावंत. पुढचा चेंडू अवधूत यांचा. चांगला चेंडू रिव्हर्स मारायचा प्रयत्न शौनकची तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कमी वयात चांगलं क्षेत्ररक्षण शिकलेत. चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षणाचं शौनक यांच्याकडून. पुढचा चेंडू अवधूत यांचा सतीश यांना. चांगला फटका चांगला शॉट तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत ओव्हरऑल चांगलं क्रिकेट बघताना भेटतंय. अवधूत ज्यांनी खूपच जास्त धावा खर्च केल्या होत्या तोच बॉलिंग मार्कला सज्ज आहे. चांगला शॉट चांगलं क्षेत्ररक्षण. परत एकदा बापू कामटे. एक समतुल्य सामना चालत उत्कृष्ट असं पहिलं ओव्हर संपलेला आहे जिथे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज यांचा चांगला सामना चालू आहे.
मी मगाशी तेच सांगत होतो, अवधूत यांनी एका मॅचला 24 धावा खर्च केल्या होत्या, पण हीच खरी गोलंदाजाची पहचान असते की तो चांगल्या प्रेशर सिच्युएशन्स मध्ये प्रेशर हँडल करून चांगल्या ओव्हर्स टाकून देतोय आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो एक्सप्रेस बॉलर अंकित. वारा म्हणतात त्यांना, वारा. उत्कृष्ट असा फटका सुहास यांच्याकडून. गलीच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेत ते सुहास. बॉलिंगच्या मारा करतोय अंकित लेफ्टीला. धावांची गती काही कमी होत नाहीये, चांगला एक धावांची सरासरी चालू ठेवलेली आहे. स्ट्राईक रोटेशन उत्कृष्ट असं. परत चेंडू आणि नो बॉल दिलाय, त्याच्यात एक एक्स्ट्रा रन घेण्यात यशस्वी ठरलेत. आणि एक अतिरिक्त धाव यासाठी. काहीशी सल्ला मसलत आणि डीआरएस रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉलचा. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. बॉलर रिव्ह्यू आहे. बॉलर रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि चांगलं पतन, चांगली व्यवस्था आणि तितकंच चांगलं बॉलिंग रिव्ह्यू. बॉलिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक सुवर्ण संधी लाभली आहे ती फलंदाजाला. प्रत्येक चौक्यासाठी 400 रुपयाचं पारितोषिक प्रतीक नकाते यांच्याकडनं. नो नाही आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो पॉइंट्स. आणि एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू गमावलेला आहे. सक्सेसफुल आहे. अच्छा, सॉरी. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. फुल मार्क्स टू जंजिरा जॅग्वार्स. म्हणजे हा नो बॉल असेल. हा नो बॉल नाहीये. पुढचा चेंडू अंकित यांचा. नऊ धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य लब्धे यांच्याकडनं. डाव्या हाताला चेंडू होता, सरसरीत मारलेला सुहास पवार यांनी, पण आदित्यने चांगलं ग्राउंड कव्हर करून आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. शौनक यांनी चांगलं कॉम्प्लिमेंट सुद्धा केलेलं आहे. आणि अजून एक अतिरिक्त धाव वाईड या स्वरूपात. अंकित बॉलिंग मार्कवर सज्ज. सतीश लोके. चांगला चेंडू. चांगला डॉट केलेला आहे. काहीच समजलेला नाहीये सतीश यांना. चौकार थांबवलेले आहेत पहिल्या. चेक केलेला आहे. अंकित बॉलिंग मार्कवर सज्ज. राईट अप राऊंड द विकेट. सतीश यांना चांगला चेंडू, तितका चांगला शॉट. सन्मानदायक बॅटिंग करतायत. धाव संख्या 1-1 रनाने धावती ठेवत. स्लो ट्रेन सारखी 1-1 स्टेशन पुढे जाताना. उत्कृष्ट असा शॉट आणि चौकार. सुहास पवार यांचा खणखणीत चौकार. आणि 400 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावर केलंय ते सुहास पवार यांनी. आणि हे पारितोषिक आहे प्रतीक नकाते यांच्या उर्फ टिकू दादा यांच्याकडनं. पैसे आलेले आहेत. स्कोर झालाय तो 16 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आलेल्या आहेत. उत्कृष्ट असा फटकार मारलेला लेग साइडला. आपण जे बघत होतो सगळेच बॅट्समन सकाळच्या पर्वापासून अंकित साठी हळूहळू खेळत होते, त्यांना काहीच वाचून खेळत होते, पण शेवटच्या बॉलवर आबाच्या झोन मध्ये बॉल होता आणि तो त्यांनी पाठवलाय. तो सीमा रेखा पार चौकार. बॉलिंग मार्कला सज्ज
अवधूत अंकित, त्यानंतर तिसरा गोलंदाज सकाळपासून आपल्या फिरकीच्या जादूने प्रत्येक बॅट्समनला ज्याने त्रास दिलाय तो संदेश कदम, राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला असा स्ट्रेट ड्राइव्ह आणि हा चौकारासाठी सरळ एक मिसफील्ड झालेला आहे जो खूप रेअरली होतो पुढचा रोहित चौकार यांच्याकडून. प्रतीक नकाते यांच्याकडनं. बक्षीस चे मानकरी ठरतायत ते सतीश लोके. या जोडीने आज चांगलंच प्रभावित केलंय फलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू संदेश कदम यांचा सतीशला. परत एकदा चांगला शॉट कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस, एक चांगला काही चूक करत नाहीये. चांगला कव्हर ड्राईव्ह होता सतीश लोके यांच्याकडून. वेदांत यांनी उत्कृष्ट फिल्डिंग करून त्यांच्या परत चांगला शॉट आणि खान 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 इथं चौकार. आबा यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पैशांची गड्डी वाढत चालली आहे प्रतीक नकाते यांच्याकडनं. आमच्याकडे बक्षीसवर बक्षीस येत आहेत, हात कमी पडतायत, बोट कमी पडतायत, नोटांवर नोटा आहेत, पण चौकार काही थांबत नाहीयेत. हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत. पुढचा चेंडू परत एकदा स्वीप शॉट आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार. आणि ही मार्च मध्ये होणारी नाही फेब्रुवारी मध्ये होणारे धावांचा पाऊस, चौकारांचा पाऊस. किती थंडी असली तरी सुवासची बॅट गरमागरमीने चालू आहे. आत्मविश्वासाने खेळत आहेत सुहास आपल्या धाव संघाला. संख्या 29 धावा. हो एकाच टीमला जाणार आहेत. सुहास यांचा परत एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि ह्या बॉलरने हल्ला चढवलाय. पण एक उत्कृष्ट अशी फलंदाजी संघाला पुढे नेत संघाला एकदा चांगल्या पॉइंटवर पोहोचून दिलेलं आहे सुहास यांनी. प्लीज अप्लॉड, सगळ्यांनी टाळ्या वाजवत. एक उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहिलेलं आहे तुम्ही. मी आयकॉन प्लेअर का आहे तर त्याचं उत्तर देऊन गेलाय तो सुहास पवार. गेला महिनाभर पेपरात येत होतं का आयकॉन प्लेअर आहेत, त्याचं उत्तर न्यूज चॅनल वर दिलेलं आहे. त्याचं उत्तर लाईव्ह चॅनल वर दिलेलं आहे. सुहास उर्फ आबा यांनी बॅटिंग मार्क वर आता सज्ज झालाय तो अथर्व बिरवडकर. आणि उत्कृष्ट शेवटचा असा चेंडू आणि पुन्हा एकदा अथर्व बिरवडकर यांचा खणखणीत चौकार. आणि प्रतीक नकाते यांच्याकडनं अजून एक पारितोषिक. घरच्या माणसाला घरचा आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी, चांगलं क्रिकेट, त्याच्याबरोबरच या चौक्याला पण आपल्याकडे पारितोषिक आलेलं आहे. धाव संख्या झाली आहे ती 33 धावा. तीन ओव्हर 33 धावा. पॉवर प्लेची ही ओव्हर. पॉवर प्लेचा निर्णय वेदांत गराटे या वेळेस सकाळपासून सुंदर अशी गोलंदाजी करतात. पॉवर प्लेची महत्वाची ओव्हर घेऊन आले आहेत ती. धावांची गती ही अशी वाढलेली आहे की कळली नाही. पाणी एक सेन्सिबल अशी बॅटिंग करत या संघाने खरंच एक उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. सुरुवातीला एक सांभाळून फलंदाजी करत नंतर एक पुरेपूर असा टेम्पो वाढवलेला आहे स्कोरिंगचा आणि आता एका सुस्थितीत आहेत स्कोरिंग मध्ये. प्रतीक नकाते यांच्याकडनं बक्षीस येत आहे. आणि एक मोठी घोषणा आहे बक्षिसांसाठी. आणि बक्षिसांसाठी एक मोठी घोषणा परत केलेली आहे. सलग 3 चौकार मारले तर पूर्ण 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देणार आहे प्रतीक नकाते फलंदाजाला. बॉलिंग मार्कवर सज्ज वेदांत बॅटिंग वर. चांगला उत्कृष्ट शॉट, असा चांगलं क्षेत्ररक्षण. अमित हा भिंतीसारखा उभा आहे, तिकडे कोणताही रन जाऊ जाऊ दिला देत नाहीये नाहीये. त्यांनी.
पुढचा चेंडू तितका आणि चांगला उत्कृष्ट shot. चौकार. कणकणीत चौकार. वेदांत यांच्या डायरेक्ट चेंडूवर एक उत्कृष्ट असा चौकार पुलटा अथर्व चेंडू विडवलकर यांनी. पुलटा चेंडू होता. चेंडू पुलटॉस होता, रेंज मध्ये होता आणि तो पाठवलाय तो सीमा रेखा पार. अजून 2 चौकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. ओ मिस डॉट बॉल, थोडस पारितोषिक मिस पेस केलं. व्हेरिएशन करत वेदांत यांनी पुनरागमन केलेलं आहे. आणि वेदांत यांचा कमबॅक बघायला भेटतोय पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. चांगलं गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. गुडलेनचा हा बॉल होता. मागे जाऊन मारायचा प्रयत्न केला पण बॉलने तितकीच हाईट घेतली नाही आणि त्रिफळाची पुढचे फलंदाज समीर जवेरी. संख्या झाली ती 38 धावा. 38. 2 balls to go. समीर जवेरी स्ट्राईकवर. 2 बॉल शिल्लक आहेत. काहीसं डिस्कशन गरजेचं सुद्धा आहे. वेदांत घराटे यांचा शेवटचे 2 चेंडू. उत्कृष्ट असा फटकार आणि मिसफील्ड Well tried. चौकाकडे तर नाही. शौनक यांनी मिसफील्ड केली आहे. कॅच होती. परंतु कव्हर रिकव्हरी चांगली. चौकार जाऊ दिलेला नाहीये शौनक यांनी. आणि आता गोलंदाजासाठी प्रोत्साहनाची गोष्ट, जर विकेट घेतला तर 400 रुपये भेटणार आहेत वेदांत घराटे यांना. शेवटचा चेंडू बॅटिंग मार्कवर सज्ज आहे समीर जेवेरी. सतीशच्या साथीला चांगला चेंडू पुढे सर जाऊन मारला. चौकार. उत्कृष्ट असा चौकार. चांगला सेन्सिबल ड्राईव्ह पुढे येऊन चार्ज केलेला समीर जवेरी यांनी. एक सेन्सिबल असा बॅटिंग प्रदर्शन समीर यांनी. एक मोमेंटम मध्ये हा 44 धावा फलकावर लागलेले आहेत जिंकायसाठी. 45 धावांची गरज आहे. धावांचं बलाढ्य लक्ष केलंय ते शिवनेरी लायन्स या संघाने. चांगली खेळी करत फायनल कडे कूच करताना काहीसा अंतिम सामन्याचं स्वरूप खरंच प्राप्त झालेलं आहे या सामन्याला. एक अतिटतीचा सामना पाहायला मिळत आहे आणि पाहायला मिळणारही आहे. 45 रन टू विन आहे जिंकण्यासाठी आणि 45 रन डिफेंड करायचे आहेत जिंकण्यासाठी. आपण बघायला भेटलं क्रिकेट, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये कधी उशीर होत नाही. शेवटच्या समीर जेवेरीच्या चौक्याचे पण 400 रुपये. ₹400 जमा झालेले आहेत. अंदाजाने सलग 3 चौकारासाठी परत एकदा पारितोषिक आलंय. सलग 3 चौकारासाठी बॅट्समॅन कृपया जायचंय. सलग 3 चौकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय संतोष नागटे यांच्याकडनं. आणि अंतिम सामन्यामध्ये बक्षिसांचा पाऊस. बक्षिसांचा पाऊस त्याच हिशोबाने रनाचा पाऊस पाडलाय तो. सतीश, सुहास, अथर्व आणि समीर यांनी. आणि काहीसं
संतोष नागटे 2,000 रुपये देणार आहेत 3 चौकारांचा. सत्यम नेटवर्क सत्यम नेटवर्क यांचे मालक सत्यम नेटवर्क यांचे मालक ₹2,000 रोख पारितोषिक देणार आहेत. सत्यम नेट संतोष नागटे यांच्याकडून संतोष नागटे सरांकडनं ₹2,000 पारितोषिक आहे 3 चौकारासाठी. सलग 3 चौकार मारल्यानंतर आणि फायनल साठी फील्ड सेटिंग करत फिल्डिंग टीम आणि फलंदाजीसाठी फलंदाजांची जोडी उतरलेली आहे. अजय मोहिते हे फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल वाईड हा चेंडू आलाय. आणि गोलंदाजासाठी एक बक्षिसांचं हे आहे की जर ते हॅट्रिक घेत आहेत तर मुश्ताक यांच्याकडून 5,000चं पारितोषिक. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि एक रन धाव काढून स्ट्राईक चेंज केलेला आहे अजय. चांगली गोलंदाजी आणि एक चांगला डॉट काढत काहीचं प्रेशर वाढत काहीचं डिस्कशन होत फलंदाजांमध्ये पुढे सामना कसा खेचायचा आहे यामध्ये. बॅटिंगला मॅन इन फॉर्म अमित पावसकर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. परत एकदा कव्हरच्या दिशेने त्यांचा फेवरेट रिजन आहे. सकाळपासून या रिजन मध्ये खूपच रन आले आहेत पण यावेळेस उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शनही दाखवण्यात आलेलं आहे. चांगला चेंडू चांगला शॉट एक straight drive, आणि हा चौकार. खणखणीत चौकार. अजय मोहिते यांच्यासाठी पण ₹400 पारितोषिक आले हे प्रतीक नकाते यांच्याकडनं. पैशाचा पाऊस आणि चौकारांचा थंडीत पडणारा हा पाऊस. पुढचा चेंडू डेड बॉल थांबवलाय. फलंदाज काहीसे तयार नव्हते. अजय मोहिते यांनी पण शेवटच्या 3 मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. फिल्डिंग मध्ये चेंज. चांगला चेंडू नोच्या जस्ट पुढे टाकलेला. स्पीड मध्ये व्हेरिएशन करत सतीश. हुशार अशी गोलंदाजी त्यात तसंच हुशार अशी फलंदाजी पण करतायत ते अजय मोहिते. अमित पावसकर आणि हा विकेट गमावलेला आहे. एक महत्वपूर्ण विकेट गमावलेला आहे. जाळ्यात फसवलंय ते सतीश यांनी. अमित पावसकर सकाळपासून उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होते पण काहीसा फ्लाइटेड चेंडू टाकलाय आणि जाळ्यात फसवलाय. बॅटिंग मार्कवर एक ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. आणि जवेडी यांच्यासाठी बक्षिसाची ऑफर आहे. जर ते चौकार मारतायत तर त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी ₹600. इतर कोणी चौकार मारला तर त्यांच्यासाठी 400 आणि रोहित जवेरीसाठी स्पेशल बक्षीस आहे. त्यांनी जर चौकार मारला तर त्यांना तब्बल ₹600 देणार आहे प्रतीक नकाते. आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अथर्व बिरवडकर. सकाळपासून फील्ड सेटिंग लावर स्कोर आहे 8 रन 8 धावा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा झालेल्या आहेत. एक चौकार आलेला आहे. त्यानंतर
थोडासा फिल्डिंग मध्ये बदल करताना. फायनल मॅच आहे तर चांगला वेळ घेऊन वापर करताना अजय मोहिते यांना पुढचा बॉल लागतोय तो. आता बिडवटकर चांगला शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण मंदार चाळके यांच्याकडनं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे मंदार यांच्याकडून. चांगला शॉट होता. रोहित जवेरी बॅटिंग मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू अथर्व बिरवडकर यांचा. बघूया रोहित काय करतोय त्याच्या संघासाठी. फायनल मॅच BML 2025. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव वाईट या स्वरूपात. चांगला शॉट आणि हा खन 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 खनखनीत चौकार. आणि पहिले 600 प्राप्त केलेले आहेत रोहित जवेरी यांनी. 600 रुपये टेबलवर जमा झाले प्रतीक नकादे यांच्याकडनं. टॅप शॉट वर सकाळपासून जाणारा हा पहिला चौकार तो गेला आहे गरम रोहितच्या बॅटीतनं. वाईड बॉलचा इशारा अंपायरनं. प्रेशर 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 गेम आणि प्रेशर गेम मध्ये चांगली खेळी करतोय तो रोहित आणि अजय. परत असा चांगला शॉट कव्हरच्या दिशेने. मंदारचं चांगलं क्षेत्ररक्षण. तितकाच चांगला कव्हर केलाय तो रोहित यांनी. रोहित जवेरी यांची बॅट फायनल ला लागताना. परत एक एक्स्ट्रा. प्रेशर 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 गेम प्रेशर गेम. बॅटिंग टीम काहीसे दिशा हरवत अथर्व बिडवडकर. बॅटिंग टीम त्याचा पुरेपूर फायदा घेताना. परत एकदा चांगला शॉट आणि चुकी गेली आहे. चौकार. खन 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 करीत चौकार. आणि हा सुंदर चौकारासाठी अजय मोहितेसाठी पण 600 रुपयाचा 400 रुपये पारितोषिक आलेलं आहे. सॉरी. ची ऑफर फक्त रोहित जवेरी यांच्यासाठी आहे. पण पारितोषिकच्या जोरावर तर नाही. स्कोर झालेला आहे 21 धावा. 21 धावा धाव फलकावर ऑलरेडी लागलेल्या आहेत. अजय मोहिते आणि रोहित जवेरीचं सुंदर असं कॉम्बिनेशन बघायला भेटतं आपल्याला ग्राउंडवर. परत एकदा चांगला शॉट. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण मंदार पूर्णपणे झोकावून देतोय आपल्या संघाला. आतापर्यंत 2 उत्कृष्ट असे चौकार अडवलेत त्याने त्याच्या संघासाठी. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न. काहीसा मिस होत. अंपायरच्या डिसिजन साठी थांबलेले अपील फेटाळलेली आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन. अंपायर रिव्ह्यू आहे. नाही 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 अंपायर नॉट आउट दिलाय. बॉलिंग रिव्ह्यू आहे. बॉलिंग रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. धावसंख्या लागली ती 22 धावा. 22 धावा. 2 ओव्हर 22 धावा. 2 ओव्हर मध्ये अजून 23 धावांची गरज. अथर्व बिडवडकर यांच्या क्षेत्ररक्षणावरती एक बक्षीस लागलेलं आहे. जर ते क्षेत्ररक्षणात चौकार अडवत असतील तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक प्रतीक नकादे यांच्याकडून, अजित वैतुडे काका यांच्याकडून.
काहीसं वातावरण गंभीर आहे, खूप क्लोज डिसिजन दिसतंय क्लोज डिसिजन आणि अंपायर डिसिजन इज Not नॉट out. आउट. नॉट आउट आलाय. नॉट आउटचा डिसिजन आलाय. बॉलिंग रिव्ह्यू गमावलेला आहे बॉलिंग टीमने. रिव्ह्यू 12 बॉल 23 धावांची गरज बॉलिंग वर. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत संतोष. संतोष. सकाळपासून खरंच एक सुंदर गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. आपल्या टीमला इथे पोहोचवण्यात त्यांचा खूपच मोठा हातभार लाभलेला आहे आणि बोटही. अंतिम सामना काहीसा जवळ येत चाललेला आहे. तो क्षण खूप जवळ येतो आहे. 2 ओव्हर बाकी आहेत फक्त रिझल्ट लागण्यासाठी, ज्या गोष्टीची लोक वर्षभर वाट बघतात आणि वर्षभर चर्चा होते. तब्बल पूर्ण वर्षभरासाठी पुढच्या BML पर्यंत ही चर्चा चालू राहील. कोण ठरतंय मानकरी BML 2025 चा. अजय मोहिते बॅटिंग मार्कवर सज्ज, बॉलिंग मार्कवर संतोष. चांगला शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण आबा यांच्याकडनं. कर्णधार आबा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत. अकरा चेंडू बाकी. रोहित जवेरी पुढचा चेंडू. अंपायरचं डिसिजन घ्यायचं आहे. काहीसं अंपायरचं डिस्कशन होईल, त्यानंतर निर्णय देतील. आणि आपल्याला बघायला भेटतंय सुंदर अशी कामगिरी, सुंदर असं नियोजन अजित काका वैगुडे यांच्याकडनं लाभलेलं आहे आपल्याला. ही टुर्नामेंट आणि हा वाईड अतिरिक्त धाव. वाईड बॉल दिलेला आहे संतोष यांचा. रोहित जवेरी बॅटिंग मार्कवर सज्ज, चांगली अशी फलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू फुल टॉस चा चेंडू होता, काहीसा मिस केलाय. रोहित पण निराश असतील. एक स्वीप ट्राय करत होते परंतु मिस झालेला आहे. इंडियासाठी आज रोहित शर्मा चाललाय, तर बघूया रोहित जवेरी चालतो का या फायनल साठी. चांगला चेंडू टाकलाय आणि एक मिस फील्ड करून स्टंपिंग मिस केलेली आहे बोजा यांनी. अजय मोहिते कर्णधाराची भूमिका पुरेपूर निभावत एकाकी किल्ला लढवत आहेत. परत असं चांगला शॉट आणि गॅप मध्ये समीर जवेरी यांचा चांगला बॅकअप आणि त्याच्यात मागोमाग आबा पण मागे उभे होते. एक चांगलं रिफ्लेक्शन फिल्डिंग मध्ये. स्कोर झालाय 26 धावा. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, चांगला शॉट पण अथर्व यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक चेंडू बाकी आहे आणि मी मगाशी तेच बोलत होतो, खूप चांगलं नियोजन लाभलेलं आहे आपल्याला. एक बॉल समाप्त होऊ द्या सर. चांगला शॉट आणि खन 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 गणित चौकार येतोय तो अजय मोहिते यांच्याकडनं आणि 400 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजय टिकू 31 धावा, 14 धावांची गरज फायनल मध्ये. आणि संदीप पानसंडे साहेबांकडनं प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अंतिम आणि विजय डगरे साहेबांकडनं पण 500 रुपयाचं पारितोषिक. अंतिम ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर आहे ही अंतिम सामन्याची. दोघही बॅट्समन चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली खेळी करताना. पॉवर प्लेची ही ओव्हर.
आणि 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. एक अंतिम सामन्याचं षटक बाकी. काहीसं वातावरण तापलेलं आहे. प्रेशर दोन्ही संघांवर पुरेपूर. प्रत्येक विकेटला पण 400 रुपये. मंदार जागे यांना संधी आहे. प्रत्येक विकेटला 400 रुपये प्रतीक नकाते यांच्याकडनं. तसंच रोहित जवेरीला पण आणि 600 पॉवर प्लेचं पतन केलेलं आहे. दिवसाचा शेवटचा पॉवर प्ले. रोहित जवेरीच्या चौकाराला 1000 रुपये. 600चं वाढून 1000 रुपये झाले आहे. कृपया टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी फायनल ओव्हर साठी. फायनल ओव्हर 6 चेंडू. 2 दिवसाचा सामना 6 चेंडूंवर येऊन टेकलाय. आणि 14 धावा हव्या आहेत त्या गोष्टीसाठी. एका बाजूला शिवनेरी लायन्स तर त्याचा पाठलाग करताना जंजिरा जॅग्वार्स फक्त आणि फक्त 14 धावा मागे आहेत. एक चमचमती ट्रॉफी 14 धावांवर येऊन थांबलेली आहे. बघूया कोणाचा पडतोय पहिला पाऊल त्या ट्रॉफी जवळ. रोहित जवेरी डॉट चेंडू पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. बॅटीला बॉल नाही लागलाय पण 1 रन घेण्यात यशस्वी ठरलाय तो रोहित जवेरी. काहीसं प्रेशर दोन्ही संघांवर आहे. अजय मोहिते बॅट गरम असणारा बॅट्समन. अंपायर चेक करतील. अंपायर चेक करतील. कृपया खेळ थांबवायचा नाहीये आणि वॉर्निंग देत आहेत सर. वॉर्निंग देत आहेत. पेनल्टीचा नियम आहे. 32 धावा झालेल्या आहेत. माइंड गेम चालू आहेत. 5 चेंडू 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावांची गरज. शेवटचं षटक. आणि हा गॅप मध्ये परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघतानाच भेटते. आणि कर्णधारांकडून खरंच एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे आबा यांनी. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आबा यांच्याकडनं. पुढचा चेंडू मंदार चाळके यांचा. प्रेशर बॉल. फुल टॉस बॉल. चांगला शॉट. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अजय मोहितेचा विकेट गमावलाय. काय करतायत. आणि एक चपळ धाव घेण्यात अजय मोहिते यांनी स्वतःचा विकेट गमावलेला आहे. हा आहे अंतिम सामन्याचं प्रेशर. चोरट्या धावाही उपयोगी असतात परंतु त्या स्वतःचा विकेट टाकून अशा नाही. तीन बॉल 10 रन. प्रत्येक चौकाराला 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटला 1000 रुपये असं पारितोषिक आलंय प्रतीक नकाते यांच्याकडनं आणि संदीप पानसांडे यांच्याकडनं. जसा सामना अंतिम क्षणाला टेकत आहे तसं बक्षिसांचा स्तरही वाढत चाललेला आहे. संदीप पानसांडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटला आणि त्याचबरोबर प्रत्येक चौकाराला पण. 3 बॉल 10 रन. क्षेत्ररक्षण लावत अथर्व बिरवडकर. वेळ घेताना फायनलची ट्रॉफी दिसते. धाव संख्या 3 बॉल 10 रन. 10 चेंडू 3 बॉल 10 रन. 3 बॉल 10 धावांची गरज. फिल्डिंग सज्ज केली आहे आणि डॉट चेंडू. आणि हा डॉट काढलेला आहे. ट्रॉफी हाताच्या एकदम जवळ. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. एक हात ट्रॉफीवर ठेवलेला आहे. शिवनेरी लायन्स यांनी एक हात ऑलरेडी ट्रॉफीवर. टॅप शॉट आणि अडवलेला आहे सेफ. आणि प्लेयर्स ऑलरेडी सेलिब्रेट करताना दिसत आहेत ग्राउंडवर. शेवटचा चेंडू आणि ऑफिशियल अनाउन्समेंट बाकी फक्त या वर्षीच्या विजेता संघाचं. शेवटचा चेंडू शेवटचा क्षण. जर
क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, लक्षात ठेवा. एक चेंडू 9 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ आहे, काही होऊ शकतं अजून पण. पाऊस पडला तर डकवर्थ लुईस होऊ शकतं. आणि हा मुमेंट आणि हा चौकार, परंतु हा काहीसा कामी न येणारा चौकार आणि विजेते आहेत विजेते आहेत BML 2025 शिवनेरी लायन्स. सिंहगर्जना झालेली आहे यावर्षी. सिंहगर्जना आणि उत्कृष्ट असं ऑलराऊंड क्रिकेट प्रत्येक खेळाडूला. जंजिरा जॅग्वार्स यांचं अभिनंदन. कृपया सगळ्यांनी, जे लोक खुर्च्यांवर बसलेले आहेत त्यांनी खुर्च्या जमा करायच्या आहेत. खुर्च्या जमा करायच्या आहेत. मागे बसणारे जे कमिटी मेंबर्स आणि प्लेयर्स आहेत, स्टेज खाली करायचं आहे. BML 2025 मानकरी जंजिरा जॅग्वार्स यांनी खूपच चांगली लढत दिलेली आहे, पण